हॅलो व्ह्युअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये रेल्वे विभागात जी पॅरामेडिकलसाठी भरती निघाली आहे तिची सविस्तर जाहिरात पाहणार आहोत. या पदांसाठी एकच परीक्षा आहे. केंद्र सरकारमध्ये जागा आहेत आणि त्या परीक्षेमध्ये सुद्धा तुमचं जे प्रोफेशनल नॉलेज आहे, म्हणजे तुम्ही ज्यातून समजा BSc नर्सिंग असेल तर तुमच्या BSc नर्सिंगमध्ये जे काही विषय होते त्याबद्दलचं नॉलेज, लॅबोरेटरी असिस्टंट असेल तर DMLTमध्ये तुमचं जे काही विषय होते, तुम्ही जे काही शिकला त्याबद्दलचं नॉलेज, याला प्रोफेशनल नॉलेज म्हणायचं. तर त्यालाच जास्त मार्काचं वेटेज आहे त्या परीक्षेमध्ये सुद्धा. त्यामुळं तुम्ही फॉर्म हा भरायलाच पाहिजे. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे अपडेट तुमच्याकडून मिस नाही होणार. फॉर्म भरायची तारीख 17 ऑगस्ट 2024 पासून सुरू होत आहे. फॉर्म भरणे बंद होत आहे 16 सप्टेंबर 2024ला. फॉर्ममध्ये काही चुका झाल्या असतील तर 17 सप्टेंबर 2024 ते 26 सप्टेंबर 2024मध्ये तुम्ही त्या चुका दुरुस्त करू शकता. हे पहा, इथं पदं दिलेली आहेत, पे लेवल दिलेलं आहे, इनिशियल पे किती असणार आहे तुम्हाला ते दिलेलं आहे, मेडिकल स्टँडर्ड दिलेले आहेत. मेडिकल स्टँडर्ड C2 B1 हे काय आहेत आपण ते पाहणार आहोत. आणि इथं वयोगट दिलेला आहे. तुमच्या पदासाठी तुम्ही वयोगट पाहू शकता काय आहे. तर स्पेसिफिक डेट आपण पाहणार आहोत वयोगटासाठी. इथं जागा दिलेल्या आहेत. टोटल किती आहेत एकूण जागा? तर डायटिशियनसाठी 5 जागा आहेत. नर्सिंग सुपरिटेंडंटसाठी 713 जागा आहेत. लॅबोरेटरी सुपरिटेंडंटसाठी 27 जागा आहेत. लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 साठी 94 जागा आहेत. वयोगट आहे 18 ते 36. इनिशियल पे राहील 21,700 आणि फील्ड वर्करसाठी 19 जागा आहेत. अशा एकूण 1376 जागा आहेत. 3 वर्षाची वयामध्ये वाढ दिलेली आहे कोविड-19मुळं. इथं वयाची वाढ करूनच वयोगट दिलेला आहे. म्हणजे लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2 साठी 18 ते 36, तर इथं 1833 असलं असतं, परंतु 3 वर्ष वाढ दिल्यामुळे 18 ते 36. फील्ड वर्करसाठी 18 ते 30 असलं असतं, परंतु कोविड-19मुळे वाढ दिल्यामुळे 18 ते 33 आहे. हे पाहिजे मेडिकल स्टँडर्ड दिलेले आहेत. B1 साठी तुम्ही फिजिकली फिट पाहिजे. C1 साठी सुद्धा तुम्ही फिजिकली फिट पाहिजे. C2 साठी सुद्धा तुम्ही फिजिकली फिट पाहिजे. फिजिकली फिट म्हणजे काय? तुम्हाला चालता आलं पाहिजे, तुम्हाला बसता आलं पाहिजे, तुम्हाला उठता आलं पाहिजे, तुम्हाला पळता आलं पाहिजे. आणि व्हिजनचं इथं दिलेलं आहे. तुमचं जे काही B1 असेल, C1 असेल, C2 असेल त्याप्रमाणे इथं व्हिजन पाहू शकता. दूरदृष्टी आणि जवळची दृष्टी याचं दिलेलं आहे. B1 साठी तुम्हाला काही ॲडिशनल परीक्षा आहेत, जसं की कलर टेस्ट. तुम्ही कलर ब्लाइंड तर नाहीत ना, कलर आंधळी तर नाहीत ना, ते पाहण्यासाठी. दुर्बिणीची टेस्ट तुमची होईल. रात्री तुम्ही पाहू शकता का, त्यासाठी नाईट व्हिजन टेस्ट होईल आणि मेझोपिक व्हिजनसाठी टेस्ट होईल. हे पाहिजे वयोगटासाठी तुम्ही कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत जन्मले तर तुम्ही पात्र आहेत हे दिलेलं आहे. समजा तुमच्या पदासाठी वयोगट आहे 18 ते 36, तर तुम्ही 1 जानेवारी 2007च्या नंतर जन्मलेले न पाहिजे आणि इथं तुम्ही याच्या अगोदर जन्मलेले न पाहिजे ही तारखे दिलेली आहेत. जर तुम्ही ओपन किंवा AWSमध्ये असाल तर तारखा दिलेल्या आहेत की या तारखेच्या तुम्ही आधी जन्मलेलं न पाहिजे. म्हणजे 18 ते 36 वयोगटासाठी 2 जानेवारी 1989च्या अगोदर तुमचा जन्म झालेला न पाहिजे. OBC NCLमध्ये 2 जानेवारी 1986च्या अगोदर तुमचा जन्म झालेला न पाहिजे. आणि SC STमध्ये 2 जानेवारी 1984च्या अगोदर तुमचा जन्म झाला न पाहिजे. हे 18 ते 36 वयोगटासाठी बरं का. तुमचं जे पोस्ट असेल त्याच्या पुढं जो वयोगट असेल त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. 5.1 हा मुद्दा आहे. या PDF ची लिंक तुम्हाला माहीतच आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. फीस इथं तुम्हाला दिलेली आहे. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये नसाल तर तुम्हाला 500 रुपये फीस पे करायची आहे. परंतु तुम्ही परीक्षा दिली, जी ऑनलाईन कम्प्युटरवर परीक्षा होणार आहे ना, ती तुम्ही परीक्षा दिली, तुम्ही पास व्हा नापास व्हा काही व्हा, परीक्षा दिली की तुमचे 400 रुपये वापस येणार आहेत. म्हणजे 100 रुपये फीस तुम्हाला आहे तशी. तुम्ही जर SCमध्ये असाल, STमध्ये असाल, एक सर्व्हिसमॅन असाल किंवा दिव्यांग असाल किंवा महिला असाल किंवा तृतीयपंथी असाल किंवा EBCमध्ये येत असाल तर तुम्हाला 250 रुपये फीस आहे. तर तुमच्या 250ला 250 वापस भेटणार. पण कधी? परीक्षा दिल्यावर. परीक्षेमध्ये पास नापासची गरज नाही, परीक्षा फक्त द्यायची तुम्हाला. जी कम्प्युटर होणार आहे ती जाऊन तुमच्या सेंटरवर.
तुम्ही दिली की मग तुमची फीस वापस येणार. तर वापस येण्यासाठी फीस तुमचा अकाउंट नंबर बरोबर द्या आणि IFSC कोडसुद्धा बरोबर द्या. तुमची जी परीक्षा होईल ती कम्प्युटरवर होईल. MCQ बेस्ड परीक्षा असेल तुमची. तुम्हाला 90 मिनटं वेळ असेल. तुम्ही जर दिव्यांग असाल तर 120 मिनटं वेळ असेल. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क आहे. तुमचं प्रोफेशनल नॉलेज आहे त्यासाठी 70 प्रश्न असतील 70 मार्कला, म्हणजे 70% पेपर याच्यावरच आहे. जनरल अवेअरनेस, इतिहास, भूगोल जे काय असेल करंट अफेअर त्याला 10 प्रश्न आहेत फक्त 10 मार्काला. आणि गणित, बुद्धिमत्ता याला 10 प्रश्न 10 मार्काला. आणि सामान्य विज्ञान जे आहे त्याला 10 प्रश्न 10 मार्काला. तर तुम्ही बघू शकता तुमच्या प्रोफेशनल नॉलेजलाच 70% वेटेज दिलेलं आहे. आणि तुम्हाला पात्र होण्यासाठी सुद्धा समजा 100पैकी तुम्हाला इतके मार्क असेल तरच तुम्ही पात्र व्हाल. म्हणजे तुम्ही जर ओपन किंवा AWSमध्ये असाल तर तुम्हाला 40 मार्क पाहिजे 100पैकी, तर तुम्ही पुढच्या प्रोसेससाठी पात्र. OBC आणि SCमध्ये असाल तर 30 मार्क आणि STमध्ये असाल तर 25 मार्क हे पात्रता आहे बरं का. म्हणजे जर तुम्ही जर ओपन AWSमध्ये असाल आणि 100पैकी तुम्हाला 40पेक्षा कमी 39 जरी मार्क आहेत ना, तर तुम्ही मग पुढच्या प्रोसेसमध्ये जाणारच नाहीत. भलेही मग ते कट ऑफ 41ला क्लोज हो, पण तुम्ही जाणार नाही, कारण तुम्ही 39 मार्क घेतले, पात्रता आहे 40 मार्क्सला. अप्लाय करण्यासाठी तुम्हाला RRB जी आहे ना तुमची, ते एकाच RRBमध्ये अप्लाय करता येणार आहे, हे लक्षात ठेवा. पोस्टसाठी तुम्ही एकापेक्षा जास्त करू शकता. म्हणजे तुम्हाला फील्ड वर्करला करायचे त्याला पण करू शकता, नर्सिंग सुपरिटेंडंटला करायचे त्याला पण करू शकता, परंतु एकाच RRBमध्ये. RRB कोणकोणते आहेत ते आपण खाली पाहणार आहोत. तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो आणि तुमचं बॅकग्राऊंड पांढरं पाहिजे, व्हाईट पाहिजे बरं का. पासपोर्ट साईजच्या 12 कॉपीज तुम्हाला लागणार आहेत रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये. त्यामुळे तुम्ही जवळपास 20 कॉप्या काढून ठेवा, त्याच कॉप्या, आणि त्या हरपू देऊ नका. सिग्नेचरसुद्धा म्हणजे सहीसुद्धा तुम्हाला ठेवायचे 30 ते 70 KB ती साईज पाहिजे. हे RRB दिलेले आहेत. म्हणजे समजा तुम्हाला मुंबई RRBमध्ये जर अप्लाय करायचं तर या वेबसाईटवर जायचं www.rrbmumbai.gov.in. इथं जाऊन तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आणि मग तुम्ही फॉर्म भरू शकता. जर तुम्हाला फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर तसं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा, तुम्हाला मदत केली जाईल. अनेक्षर Aमध्ये तुमचं क्वालिफिकेशन दिलेलं आहे. शैक्षणिक पात्रता नर्सिंग सुपरिटेंडंटसाठी BSc नर्सिंग ही पात्रता आहे, लक्षात ठेवा. फील्ड वर्करसाठी 12वीमध्ये सायन्स पाहिजे, आणि सायन्स म्हणल्यावर तुम्ही बायोलॉजी किंवा केमिस्ट्री शिकणारच आहेत, त्यामुळं फील्ड वर्करसाठी 12वी सायन्स ही पात्रता आहे. लॅबोरेटरी असिस्टंट ग्रेड 2साठी 12वी सायन्स आणि DMLT झालं पाहिजे तुमचं, 12वी सायन्स आणि DMLT. लॅबोरेटरी सुपरिटेंडंटसाठी BSc पाहिजे, बायोकेमिस्ट्री किंवा मायक्रोबायोलॉजी किंवा लाईफ सायन्स, किंवा मग BSc सोबत केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तुमचे मेन सब्जेक्ट किंवा ऑप्शनल सब्जेक्ट असले तरी चालतात. आणि अधिक तुमच्याकडं DMLT पाहिजे, म्हणजे हे सर्व डिग्री असून DMLT, किंवा मग BSc इन मेडिकल टेक्नॉलॉजी लॅबोरेटरी हे असलं तरी चालते. डायटिशियनसाठी तुम्ही BScमध्ये सायन्स ग्रॅज्युएट पाहिजे आणि डिप्लोमा पाहिजे, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा पाहिजे 1 वर्षाचा डायटेटिक्समध्ये, किंवा मग BSc होम सायन्स आणि MSc होम सायन्स. MSc तुमचं फूड अँड न्यूट्रिशनमध्ये झालेलं पाहिजे. इथं पहा RRB वाईज व्हॅकन्सी दिलेल्या आहेत. तुम्हाला ज्या RRBला अप्लाय करायचं आहे त्या तुम्ही व्हॅकन्सी इथं पाहू शकता. प्रोफेशनल नॉलेजसाठी सिलेबससुद्धा दिलेला आहे अनेक्षर Cमध्ये. PDF ची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तर अनेक्षर Cमध्ये तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. तुमच्या पोस्टसाठी जो काही सिलेबस लागणार आहे प्रोफेशनल तो दिलेला आहे. या प्रोफेशनल सब्जेक्टला 70 मार्क 100पैकी, त्यामुळं सिलेबस नीट पाहून घ्या. आणि बाकीचे जे आपण बघितलं होतं जनरल सब्जेक्ट आहेत सगळ्यांना 10-10 मार्काचे, त्यासाठी सिलेबस इथं दिलेला आहे. तर अशा प्रकारे आपण सर्व जाहिरात पाहिलेले आहेत. तरीसुद्धा तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून विचारू शकता. ऑल युअर क्वेरीज आर वेलकम. आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.